पातळीवर आलेली आहे। हे कार्यकर्ते जे आहेत ते बेभान झाले होते आणि अमित साटमांच्या विरोधात भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते। अमित साटम यांनी जे वक्तव्य केलं होतं अस्लम शेख यांच्या विरोधात, आमदार आहेत अस्लम शेख आणि काँग्रेसचे मुंबईतले ज्येष्ठ नेते त्यांच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर या ठिकाणी जोरदार आंदोलन केलेलं आहे। आणि याच वेळेत अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर देखील भाजपचे कार्यकर्ते जमले होते। काँग्रेसचं आंदोलन होणार आहे अशी कुणकुण लागताच भाजपचे कार्यकर्ते देखील इथं मोठ्या संख्येने आले होते आणि त्यामुळे पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त असून देखील कार्यकर्ते जे आहेत ते आपण बघतोय बेभान झाले होते आणि जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक झालेले हे कार्यकर्ते जे ते अमित साटम यांच्या कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी मात्र बॅरिकेडिंग करून या कार्यकर्त्यांना इथं अडवल्याचं दिसतंय। ही दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या उपनगरमधील अंधेरीतली आहेत। ही दृश्य अंधेरीमध्ये सध्या राजकीय वातावरण जे ते भाजप आणि काँग्रेसमधलं तापल्याचं दिसतंय। काँग्रेसचे कार्यकर्ते जे ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत। अमित साटमांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। मुंबई प्रदेशचे अमित साटम हे अध्यक्ष असून आपण बघतो अमित साटमांच्या विरोधात काँग्रेसनं जोरदार आंदोलन मुंबईमध्ये केलेलं आहे। अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर अस्लम शेख यांच्या विरोधात जे वक्तव्य अमित साटमांनी केलं होतं त्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी आंदोलन केलेलं आहे। ही थेट दृश्य आपण यावेळी साम टीव्हीवर पाहताय। सध्या या संपूर्ण भागामध्ये तणाव आहे। पोलीस या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत आणि पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पकडून यावेळेस गाडीत घातलेलं आहे आणि डीएननगर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं आहे आणि आता तिथे त्यांच्यावर पुढील कारवाई होईल। परंतु जोरदार घोषणाबाजी करत इथं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अमित साटमांच्या विरोधात मुंबईमध्ये आंदोलन केलेलं आहे। मुंबईमध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये निवडणुका येत आहेत, महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय मुंबईत जोरदार आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। निवडणुकांच्या आधी आता काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपावरून आंदोलनाची वेळ आलेली आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत आणि याच आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी आपण बघतोय बळाचा वापर करत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलाय तर काही कार्यकर्त्यांना इथून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। जोरदार घोषणाबाजी करत जे कार्यकर्ते इथं अमित साटम यांच्या कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते त्यांना मात्र मग पोलिसांनी अशा पद्धतीने बळाचा वापर करून इथं ताब्यात घेतलेला आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय अंधेरीतली। मुंबईतल्या अंधेरीमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत, एकमेकांच्या विरोधात भिडल्याची ही दृश्य। अरे भाई बूम बाद में कर रहे यार। अरे भाई बूम बाद में कर रहे यार। मुंबईमध्ये आपण बघतोय यावेळेस भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले। भाजपचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इथं आक्रमक होत आंदोलन केलेलं आहे आणि मग या कार्यकर्त्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना काही प्रमाणात बळाचा वापर इथं करावा लागलेला आहे। अमित साटमांच्या विरोधात काँग्रेसनं अंधेरीमध्ये आंदोलन केलेलं आहे। अमित साटम यांनी जे अस्लम शेख यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं त्या विरोधात आपण बघतोय काँग्रेसचे कार्यकर्ते
हे आक्रमक झालेले आहेत. तर साटमांच्या विरोधात काँग्रेस आंदोलन सुरू झालेलं आहे. पोलिसांकडून मग या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे. काही कार्यकर्त्यांवर बळाचा वापर देखील करण्यात आला आहे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना, घोषणा देणाऱ्या आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना मग पोलिसांनी आपल्या पोलीस व्हॅनमधून थेट पोलीस स्टेशनला नेलेलं आहे. ही थेट दृश्य आपण बघतोय यावेळेस मुंबईतल्या अंधेरी परिसरातली, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते. अमित साटम यांच्या कार्यालयाच्या बाहेर यावेळेस हे सगळे कार्यकर्ते जमले होते आणि अमित साटमांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. अस्लम शेखांच्या विरोधात जे वक्तव्य अमित साटमांनी केलं होतं त्याचा निषेध करण्यासाठी हे काँग्रेसचे कार्यकर्ते इथे जमले. त्यामुळे निवडणुकांच्या आधी मुंबईतलं वातावरण, राजकीय वातावरण तापलेलं आहे. आंदोलनांना सुरुवात होत असल्याचं दिसतंय. अमित साटमांचं वक्तव्य अस्लम शेख यांच्या विरोधातलं आणि त्यानंतर या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. अमित साटमांवर कारवाई करा अशी मागणी यावेळेस काँग्रेसच्या या आंदोलकांनी केलेली आहे. अमित साटम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.